या ठिकाणी सर्वांना गुड आफ्टरनून. व्हेरी गुड. मला इथल्या मुलांचा आवाज जरा कमी आला बघा. गुड आफ्टरनून असं याला म्हणायचं विद्यार्थी. छान आहे की नाही. तर आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये हा जो प्रेरणा प्लस प्लस प्लस, आमच्या भाषेत आम्ही त्याला ट्रिपल प्लस म्हणूया, या प्रेरणा ट्रिपल प्लसच्या कार्यक्रमामध्ये मला दुसरं पुष्प म्हणून आपल्या शाळेमध्ये निमंत्रित केलं. त्याबद्दल प्रथमतः मी आयोजकांचं खूप खूप धन्यवाद मानतो. कारण मागच्या 6 वर्षामध्ये माझा हा पहिला अनुभव आहे की शाळा सोडून मी कुठेतरी दुसऱ्या शाळेवर काहीतरी बोलायला जातोय. कारण आम्ही सरांनी जसं सांगितलं की सतत अविरत 365 दिवस, मागच्या 6 वर्ष जवळजवळ 365 दिवस चालू असणारी जी शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी विज्ञान हा विषय शिकवत होतो बाळांनो. आता विज्ञान म्हटलं की आमचं थोडं मराठी किंवा साहित्य, कविता या गोष्टीकडे थोडं वेगळ्या नजरेने आम्ही पाहत असतो. आणि थोडं शाळेबद्दल सांगतो अगोदर, म्हणजे आपल्यालाही थोडंसं जे कुतूहल आहे की मागच्या 6 वर्षामध्ये मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये विशेषतः आमचं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांवरती जे फोकस असायचं, त्या स्पर्धा परीक्षेमधून इयत्ता 8वी मध्ये एक NMMS नावाची एक परीक्षा असते. आणि त्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील जवळपास 180 ते 200 विद्यार्थी आतापर्यंत होल्डर आहेत. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपये, अशी 4 वर्ष म्हणजे 48,000 रुपये एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते शासनामार्फत. तर आतापर्यंत त्या गावामध्ये आणि त्या शाळेसाठी आतापर्यंत तब्बल 70 लाख रुपयाची स्कॉलरशिप त्या शाळेनं मिळवून दिलेली आहे. आणि झालं 8वीच्या वर्गासाठी. आता अभ्यास पुढे जेव्हा आपण जातो 9वी आणि 10वी हे सुद्धा वर्ग त्या ठिकाणी होते. आम्ही त्या ठिकाणी 9वी आणि 10वी या वर्गासाठी विज्ञान शिकवायचो. त्या शाळेमधली आमच्या एका वर्गामध्ये विद्यार्थी संख्या होती 60 ते 70. आणि एका वर्गाची 2 तुकडे असायचे. एक असायची सेमीची आणि दुसरी नॉन सेमी म्हणजे मराठी माध्यमाची. आता आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं की सेमी आणि नॉन सेमी हे 2 वर्ग म्हणजे आपण थोडं मराठी माध्यमाचे आहोत, आपल्याला थोडं कमी येतं. असं अजिबात नाही बाळांनो. कारण मागच्या 2-3 वर्षापूर्वी सेमीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो खूप सुंदर होता. मी हे तुमच्यासाठी का सांगतोय, कारण जिल्हा परिषदेची शाळा असताना सुद्धा तालुक्यामध्ये मागच्या वर्षी प्रथम क्रमांक पाथरी तालुक्यामध्ये शाळेनं मिळवला 10वीच्या वर्गामध्ये. आणि त्या प्रथम क्रमांकामध्ये विशेष गोष्ट दुसरी ही आहे की आजकाल आपण पाहतो की शहरांमध्ये तुमचा बऱ्याच जणांचा जो खेड्यातल्या विद्यार्थ्यांचा लोंढा आहे, पालकांचं सुद्धा खूप कुतूहल असतं की चला आपल्याला शहरांकडे विद्यार्थी शिकायला न्यायला पाहिजे किंवा तिथं काहीतरी वेगळं आहे, बरोबर. परंतु आपण जेव्हा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडे आपण जेव्हा पाहतो किंवा आपण सर्वजण एकमेकांकडे जेव्हा पाहतो तेव्हा खरंच एक गोष्ट लक्षात येते की आता बघा, तुम्ही मागच्या 15 ते 20 मिनिटांपासून मी तुम्हाला पाहत आहे. खरंच इतकं छान वाटलं की एकही विद्यार्थी थोडंही चुळबुळ नाही, बरोबर आहे. आता हे जर तुम्ही शहरातल्या मुलांकडे पाहिलं तर त्या मुलांमध्ये आपण जेव्हा पाहतो तर 5, 10, 15 मिनिट झाले की मग काहीतरी थोडंसं अस्थिरता मनामध्ये निर्माण होते. आणि बाळांनो, एक लक्षात ठेवा की आपल्या मनाचं स्थैर्य किंवा आपली मनाची जी शांतता आहे ती आपल्यातला सगळ्यात मोठा गुण असतो. म्हणजे आपण एका जागेवर खूप काळ शांत बसू शकतो. आजच्या युगातली ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. कारण या कम्प्युटरच्या युगामध्ये किंवा डिजिटलच्या युगामध्ये आज आपल्याला स्थैर्य नावाची गोष्ट आपण गमावून बसलो आहोत. आता तुम्ही सर्वजण मोबाईल पाहता की नाही? पटकन उत्तर द्यायचं मला. तुम्ही बोललात तर मला बोलता येतं, नाही तर मला बोलताच येत नाही. तुम्ही मोबाईल पाहता की नाही?
हा, व्हेरी गुड. असा आवाज आला पाहिजे. मग तुम्ही जेव्हा मोबाईल पाहता, एखादा व्हिडिओ तुम्ही किती काळ पाहता बरं? पटपट सांगायचं, ज्याला येतं त्यानं उत्तर सांगायचं. हा, मुख्यमंत्री हात वर करा पटकन. हा, एखादा व्हिडिओ तुम्ही पाहता, व्हेरी गुड बेटा. हा, तर तुम्ही किती वेळ पाहता तो व्हिडिओ? 2 वेळेस नाही, वेळ म्हणतो मी. किती वेळ पाहता? मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट. आता तिनं जे उत्तर सांगितलं, व्हेरी गुड, वेल ट्राईड. आता तिनं जे उत्तर सांगितलं त्याचं खरं उत्तर काय माहितीये का? तुम्ही जेव्हा ते शॉर्ट्स बघता ना, असं ऊपर चलो ऊपर चलो ऊपर चलो पाहता की नाही? हा, आता हे तर लय खतरनाक आहेत बघा. त्याच्यामध्ये हे जे छोटे छोटे आहेत ना, ते तुमच्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत, है की नाही? अगदी दुसऱ्या क्षणाला म्हणजे दुसऱ्या सेकंदाला ते लगेच पुढे चालतात. म्हणजे काय? त्यांचं मन किती कमी काळासाठी स्थिर आहे हे आपण थोडं समजून घेऊया. विशेष हे 6वी आणि 7वीच्या मुलांसाठी सांगतोय मी. आपण किती काळासाठी स्थिर राहू शकतो हे अगोदर आपलं पहिली परीक्षा आहे. आता तुम्ही सर्वजण अभ्यास करता की नाही? बरोबर आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट जाणवते बघा. अभ्यास करत असताना तुम्ही वाचन करता, सरांनी सांगितले चला आता हा पाठ वाचा, याच्यावर उद्या परीक्षा होईल किंवा अजून काय त्याच्यावर चर्चा करूया. पण तुम्ही ते पेज वाचत असताना एक पेज वाचलं, अगदी मनातून सुरुवात केली, बरोबर, मन लावून त्याची सुरुवात केली, 15, 16, 17, 20 ओळी वाचणं झालं आणि पूर्ण पान वाचणं झाल्यानंतर पुन्हा आपल्या लक्षात येतं की अरे अरे मी काय वाचलं, मला काहीच कळालं नाही. होते का असं? होते? किती जणांना होते? खरं प्रामाणिकपणे हातवर करा. हा, व्हेरी गुड. म्हणजे आपण काय वाचलं हे आपल्याला कळत नाही. पहिल्या 2-3 ओळी छान कळतात की नाही? कळतात की नाही? मधला जो आहे 15, 16, 17 ओळीला आपण गेलं की आपण काय वाचतोय आपल्याला कळत नाही. सर्व पेज वाचणं झाल्यानंतर सहज ते पुस्तक थोडं बाजूला सारून आपण सहज विचार करूया की मी काय वाचलं. बरोबर आहे? आपण त्याला इंग्लिशच्या भाषेमध्ये इव्हॅल्युएट युअर सेल्फ म्हणतो. आपण स्वतःला इव्हॅल्युएट करून बघूया, परीक्षण करूया. तर त्याचं उत्तर असतं मला जास्तीत जास्त 30%, 20% एवढंच समजलं. बरोबर आहे? हे का घडलं रे? तर याचं उत्तर आहे की आपण स्थिर नाहीये मनानं. आपण एखादं पुस्तक वाचत असताना किती स्थिर होऊन किंवा त्याच्यामध्ये किती गुंतून आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेट करून आपण वाचतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथंच तुमच्या यशाचं खरं गमक आहे. आता आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना बसवतो अभ्यासाला, आम्ही एक उपक्रम राबवला शाळेमध्ये आणि पालकांचं दर महिन्याला एक बैठक घ्यायची. मग त्या उपक्रमात सांगितलं की सायंकाळी 6 ते 9 या काळामध्ये शक्यतोवर 99% सर्व पालकांनी टीव्या बंद करायच्या. आता काही आई ऐकत नाही, बरोबर आहे, काहीच्या पप्पाला बातम्या पाहायच्या, त्यापेक्षा ह्या लहान मुलांना कार्टून्स पाहायचे. पण ज्या मुलांनी खरंच हा प्रयोग केला त्यांना इतके सुंदर मार्क आले. आणि तुम्ही सर्वजण खूप भाग्यशाली आहात की तुमच्यापैकी 80 ते 70% विद्यार्थी हे खूप म्हणजे माइंड कॉन्स्टंट असणारे विद्यार्थी आहात. आणि हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, प्रत्येकाला आपल्याला संधी मिळतच असते, मिळत नाही अशातला भाग नाही. मी तुम्हाला ह्याच्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो. गोष्ट आवडते ना ऐकायला? हा, तुम्हाला नानाची गोष्ट माहिती आहे का रे? हा, माहित आहे का? हा, माझा आहे का? अगदी 2 मिनिटाची गोष्ट आहे. एक 7वीचा वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये काही एक 10-15 वर्षापूर्वी विद्यार्थी नापास करायची पद्धत होती. विद्यार्थी नापास करण्याची पद्धत असल्यामुळे त्या वर्गातली बरीचशी मुलं दरवर्षी 4, 5, 7, 8 मुलं नापास व्हायची. आणि मग त्या वर्गामध्ये एक मुलगा होता जो की
तब्बल 6 वर्ष त्याच वर्गात नापास झालेला होता. किती वर्ष? हा, इकडून आवाज कमी येते मला. किती वर्ष नापास? व्हेरी गुड. तब्बल 6 वर्ष नापास झालेला होता. कितवीत? 7वी. म्हणजे खरा आता तो कितवीत असला असता? हा, बघा ना, 7 आणि 6. व्हेरी गुड. म्हणजे तो आता फर्स्ट इयरला, म्हणजे 12वी झाली होती त्याची, है की नाही? त्याच्याकडे पाहिलं, त्याला दाढी मिशा आलेल्या, ते गुरुजीपेक्षा मोठा दिसायचा, है ना? आणि मग सगळेजण त्याला चिडवायचे. त्याचं नावच ठेवलं होतं नाना. काय नाव ठेवलं होतं त्याचं? नाना. आता हे तुम्ही 7वीची बघा आणि त्याची कल्पना करा, तू केवढा दिसत असेल. आता त्या वर्गामध्ये एक पद्धत होती गुरुजींनी पाडलेली. प्रश्न उत्तर विचारायचे आणि ज्याचं उत्तर चुकल, जो उत्तर बरोबर देईल त्यानं चुकलेल्या मुलांना काय करायचं? मारायचं. आता काही जणांचे चेहरे मला खुललेले दिसले, म्हणजे तुम्ही ही गोष्ट ऐकलेली अगोदर, ठीक आहे नाही? मग त्याला मारायचं. हा नाना दररोज मार खात होता, दररोज. कारण त्याला कधी उत्तर सांगता आलं का कुठलं? कधीच नाही. काही विचारलं तरी त्याला कधीच उत्तर सांगता आलं नाही, कसलंच. मग कुणीतरी उत्तर सांगायचं. अगदी कुलीत दिसणारी मुलं, एवढा मोठा दिसणारा नाना, अगदी बेंचवर उभं राहू मारायचे त्या नानाला. मग काय, तब्बल 6 वर्षानंतर एक दिवस असा उजाडला. मराठी शिकवणाऱ्या गुरुजींनी एक प्रश्न विचारला. शिकवत होते एक धडा, आणि तो धडा शिकवत असताना एक प्रश्न विचारला. म्हणले, सांगा, खेडेगावामध्ये महिला ज्या ठिकाणी धुणं धुवायला जातात त्या ठिकाणाला काय म्हणतात? 2 मिनिट झालं. हे सगळे एकमेकांकडे पाहिले. काय उत्तर असेल, काय उत्तर असं आपण बघतो ना, एखाद्याला नाही यायला, घ्यायला येते का, त्याला येते का, त्याला येते का. मग एकमेकांकडे पाहिले, कोणीच काय नाही. पाठीमागच्या बेंचवरून मोठ्या पोराचा हात वर आला. असं कोण होता ते? शाबास. कोण होता? नानानं हात असा वर केला. सगळे आश्चर्यानं पाहिलं. त्यांना माहित होतं, हात जरी वर केला असला तरी ह्याचं उत्तर काय होणार आहे? हा, शाबास, चुकणार आहे. हसू लागले सगळे त्याला. नाना तू आणि उत्तर. गुरुजी म्हणले, वा वा, छान, व्हेरी गुड. उभा राहा नाना, सांग. ते म्हणलं, सर, खेडेगावामध्ये ज्या ठिकाणी महिला पाणी भरायला जातात त्याला पानवटा असं, सॉरी, धुणं धुवायला जातात त्याला पानवटा असं म्हणतात. गुरुजीला तर पहिला फटकाच बसला, दंग. म्हणले, बापरे. नानानं आणि उत्तर, राईट उत्तर सांगितलं. गुरुजी म्हणले, वा, अगोदर सर्वजण ह्या नानासाठी टाळ्या वाजवा. बघ, मी नाना नाही. हा, मग सर्वांनी टाळ्या वाजवल्या. नाना म्हणला, सर, आता टाळ्या नका वाजवू. तुम्ही ठरवलेली जी पायंडा आहे, तुम्ही ठरवलेला जो नियम आहे, मला त्याची अंमलबजावणी करायची. म्हणजे काय? हा, या वर्गातल्या एकाही पोराला ह्याचं उत्तर आलं का? आलं का उत्तर? नाही. मग आता मी ह्या सगळ्यांना मारणार, बरोबर आहे? आता काही एवढी होती, मोठ्याला आले रडायला. नानाने असे शर्टाच्या बाहेर सोडले, असे हात मागे केले, है ना? उभा राहिला नाना. लेकरला आले रडायला, सर कस करू आता, करू, है ना? मग गुरुजी तो नाना असा पोराला धरायचा, फाडकन मारायचा. सर म्हणले, अरे जरा दमाने मारणं, अजिबात बोलायचं नाही. मला जेव्हा मारत होते 6 वर्ष, तेव्हा तुम्ही कधी म्हणलात का, सर जरा हळू मार मला? म्हणलात का? नाही. आता तुम्ही मध्ये बोलायचं नाही. दरवाजा लावून घेतला होता नानाने ते मधला, बरोबर? फटका मारला की पोरग अर्धा तास रडायचं, बरोबर आहे? काहींच्या तर पॅन्टी ओल्या झाल्या एका टप्पूत. पण ऐका, आता नीट ऐका. त्या नानाच्या शेजारी बेंचवर बसणारा एक छोटासा मुलगा होता. तो नानाला सतत म्हणायचा, अरे नाना, तू कशाला येतो शाळेमध्ये? मला खूप वाईट वाटतं तुला मुलं जेव्हा मारतात तेव्हा. तू येत जाऊ नको शाळेमध्ये.
तू कशाला येतोस? नाना त्याच्याकडे हसायचं, मला काय नाही, जाऊ दे, मला सवय झाली त्याची. त्या दिवशी, ज्या दिवशी नाना सगळ्यांना मारू लागला, शेवटचा नंबर त्याच्या शेजारच्या बेंचवरच्या मुलाचा आला. त्याच्या डोक्यावरून त्याला हात फिरवला, म्हणला तू घाबरू नको, तुला मारत नाही. बघा आता ह्याच्यातून दोन अर्थ समजून घ्या. मग सगळ्यांना एक एक फटका, 6 वर्षाचा एक एक फटका मारल्यानंतर नाना म्हणाला, सर आता माझी शाळा काय सुटली. पण आता शाळा सोडणं ही गोष्ट चांगली नाही बाळांनो. परंतु या गोष्टीतून मला तुम्हाला सांगायचे काय, की नानाने त्याला त्याचा जो काही संधी आहे ती संधी मिळवण्यासाठी किती वर्ष वाट पाहिली रे? किती वर्ष वाट पाहिली? 6. बरोबर आहे, तब्बल 6 वर्ष वाट पाहिली. परंतु त्यानं हार मानली का? नाही. असा एकही दिवस नव्हता, नीट ऐका, असा एकही दिवस नव्हता की ज्या दिवशी त्या नानानं कुठल्या तरी एखाद्या पोराचा फटका खाल्ला नसेल. मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, नीट ऐका, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला कष्ट मिळाल्याशिवाय यश मिळेल का? मिळेल का यश? कधीही मिळणार नाही, शक्यच नाही. बरोबर आहे. हिंदीमध्ये आपण म्हणतो ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. पुढे काय? कोशिश करने वालों की कभी. म्हणजे जो प्रयत्न करतो त्याला 100% यश मिळतं. आता तुमच्यापैकी जे 7वीचे विद्यार्थी आहेत ते आता काही दिवसानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कुठे जातील? 8वीच्या वर्गामध्ये जातील. बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत पुढे भविष्यामध्ये. तुम्ही जेव्हा मोठे होणार आहात, मोठं झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदाची गोष्ट आहे की तुम्हाला बनायचंय काय हे आत्ताच ठरवा, है ना. आपण दररोज काय होतं बघा, तुम्ही आता सर्वजण इकडे लक्ष द्या 2 मिनिट. तुम्ही जेव्हा सर्वजण वेगवेगळे गोष्टी पाहता, इथं माने सर असतील, तुमचे मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक सहकारी बांधव असतील, खूप व्यक्ती तुमच्या शाळेमध्ये येऊन गेल्या आणि प्रत्येक जेव्हा व्यक्ती बोलतो तुमच्या समोर, बोलत असताना आपल्याला खूप छान वाटतं, आपण त्यांचं ऐकतो, आपल्याला विशेष कुतूहल वाटतं आणि आपल्या मनात वाटतं की अरे यार, आपण ह्यांच्यासारखंच बनायला पाहिजे, असं वाटतं बऱ्याच वेळा. आपण कुणासारखं बनायला पाहिजे? यांच्यासारखंच बनायला पाहिजे. आता तुमच्यासारख्या काही काही छोट्या मुलांनी तो हा पिक्चर पाहिला असेल, बघा कसे सांगत आहेत पाटकर, आहे का नाही? काय होतं ते? झुके का नाही? बरोबर आहे. पण आता तुम्हाला लगेच काय वाटलं? आपल्याला कोण बनायचंय? कोण बनायचंय? बरोबर आहे. लगेच दुसऱ्या दिवशी IPL चा कुणीतरी मॅच पाहतं, लगेच ते दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं बदलतं. तो म्हणतो मला आता विराट कोहली व्हायचंय, तो शर्मा व्हायचंय, की अजून कोण व्हायचंय? बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, आता तुम्ही पेपर देता ना दररोज, तुमच्या 6 परीक्षा होतात, चाचण्या होतात, किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्ही आयोजित करता शाळेमध्ये. मग तुम्ही जो पेपर देता तो सगळ्यांसाठी एकच पेपर आहे का नाही? आहे का नाही? एकच क्वेश्चन पेपर आहे सगळ्यांसाठी. तो असेल MCQ असेल, किंवा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह असेल, किंवा दीर्घोत्तरी असेल. परंतु नीट ऐका, आता मी काय सांगतो वाक्य, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्नपत्रिका ही वेगळी आहे. बरोबर आहे का? सारखी आहे? नाही. त्याचा अभ्यासक्रम सुद्धा वेगळा आहे का? सारखा आहे? नाही. आता या मुलीच्या घरची जी परिस्थिती आहे, तिच्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत, ह्या सगळ्या परिस्थिती हिच्या घरच्या सारख्या असतील का रे? आहेत का? नाही. मग एखाद्या माणसाचं आयुष्य कॉपी करून तुमचं आयुष्य घडू शकतं का? कधी घडेल का सांगा? कधीही घडणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रश्नपत्रिका जी आहे तुम्हाला स्वतःला सोडवायची. त्याला कॉपी करता येत नाही, शेजाऱ्याला विचारता येत नाही, अरे दुसऱ्या नंबरचं उत्तर काय येते का विचारता? नाही. त्याचा प्रश्न म्हणजे कशाचा प्रश्न? तुमच्या आयुष्याचा प्रश्न हा तुम्हाला सोडवायचा.
फक्त शिक्षक असतील किंवा आम्ही शिक्षक असेल, तुमच्या घरचे आई वडील असतील किंवा तुमचे कोणी मार्गदर्शक असतील, ते काय करतील रे? ते फक्त तुम्हाला रस्ता दाखवतील. यस, दिस इज द वे अँड ऑन दिस वे यू हॅव टू गो. म्हणजे हा रस्ता आहे, या रस्त्यावर तुम्हाला काय करायचंय? जायचं. पण चालायचं कुणाला? कुणाला चालायचं? हा. मग इथं तुम्ही चालत असताना अडचणी आल्या तरी तुम्हाला सोडवायच्या, संधी मिळाली तरी तुम्हालाच प्राप्त करायची आहे, आनंद असेल तरी तुम्हालाच मिळणार आहे आणि दुःख असेल तरी तुम्हालाच पचवायचं आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यातले असणारे संकट वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. आता तुमच्यापैकी अशी काही मुलं असतील की ज्यांना एखाद्याला कुणाला तरी आई नाहीये किंवा कुणाला तरी वडील नाहीये. बरोबर. मग ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती इतरांच्या आयुष्यात असेल का? नाही. त्याला त्याच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे आणि तो आयुष्याचा प्रश्न दुसरा कोणी येईल का सोडवायला? नाही. तो तुम्हाला स्वतःला सोडवायचा. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची आहे, तुम्ही जेव्हा पुढील शिक्षणासाठी जात असता, तिथं गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्वतःला कधीही कमी समजू नका. लक्षात घ्या. आपण जर स्वतःला कमी समजलं, आता तुम्ही इथं 100 विद्यार्थी आहात सर्व बसलेले. आता आम्ही ज्या शाळेत समजा शिकवत होतो तिथं 750-800 विद्यार्थी होते सगळे, किंवा वर्गामध्ये आमच्या 70-70 विद्यार्थी असायचे. परंतु सरांनी जसं सांगितलं की काही विद्यार्थ्यांचा आमचे समजा शाहू कॉलेजला नंबर लागला, तिथं एका वर्गामध्ये 350, 400, 500 विद्यार्थी असतात एकाच वर्गात. मग आपण नेमकं कोणत्या कोपऱ्यात बसलो त्या गुरुजीला दिसतील का? दिसेल का? नाही. हम कौन है, अगर आप खुद नहीं बताओगे तो वो आदमी आपको पहचानेगा नहीं. म्हणजे तुम्ही कोण आहात हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तो व्यक्ती तुम्हाला ओळखणार नाही. आणि ह्या भविष्याच्या आयुष्यामध्ये, पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोण आहात हे जेव्हा तुम्ही दाखवताल इतरांना, तेव्हाच तुम्हाला समाज ओळखणार आहे. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही बोलतो व्हा. ही तर तुमच्यासाठी खूप जमेची बाजू आहे. तुम्ही खूप छान बोलता. काल मी शाळेमध्ये वर्गात शिकवत असताना मला तुमच्या मुख्यमंत्र्यांचा, त्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांचं खूप छान बोलणं झालं. आमची मुलं ऐकत होती. ते म्हणले, वा सर, हे कुठल्या तरी कंपनीतले माणसं होते का बोलणारे? अरे म्हणले, हे कंपनीतले माणसं नाही तर ही शाळेतली मुले किती सुंदर बोलतात बघा. आणि हे बोलणं आपली स्ट्रॉंग पॉइंट आहे, आपली जमेची बाजू आहे. त्याला आपण स्ट्रॉंग पॉइंट बनवा. आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याच्यावर घाबरू नका, स्वतःला कमी समजू नका. बरोबर आहे. आता तुम्ही जेव्हा 8वी मध्ये जाता, भविष्यामध्ये तुमची आवड ही तर खूप महत्वाची आहे, परंतु त्या आवडीला भविष्यात किती स्कोप आहे, म्हणजे त्याला किती किंमत आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता सध्या भविष्याच्या तुम्ही जेव्हा पाहता, प्रत्येकाचं स्वप्न काय आहे? मला डॉक्टर व्हायचंय. आता तुमच्यापैकी सहज हाच प्रश्न मी जर रिपीट केला, आता तुमच्या सांगा बरं, तुमच्यापैकी किती जणांना डॉक्टर बनायचंय? बघा, व्हेरी गुड, छान. इंजिनियर कोणाला बनायचंय? हा. कलेक्टर कोणाला बनायचंय? वा. हा. अजून उत्कृष्ट शेतकरी कोणाला बनायचंय? वा वा. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. छान, व्हेरी गुड. है ना? शेतकरी बनणं बी सोपं नाही बरं का बाळांनो. आणि त्याच्यामध्ये कलेक्टर पेक्षाही जास्त पैसा आहे. नीट समजून घ्या. म्हणजे मी कलेक्टर झालो म्हणजे मी लय भारी आहे अशातला भाग नाही. परंतु प्रत्येकाची आवड, मी पहिल्यापासून तेच सांगतो तुम्हाला, तुम्हाला आवड कशात आहे हे ठरवा अगोदर, मग त्या दृष्टीने चालायचं आहे. आता ज्यांना, तुम्हाला जर वाचनाची आवड आहे तर माझ्यापेक्षा छान तुमचे सर सांगतील. आय एम नॉट कॅपेबल टू टीच दॅट सब्जेक्ट. म्हणजे ते सांगण्या इतपत मी तरी असा भारी नाही. आपण जेव्हा तुम्ही विज्ञान असेल किंवा गणित आहे, इंग्लिश आहे, या विषयाकडे जेव्हा चालता, आता 8वीला गेल्यानंतर शक्यतोवर, नीट ऐका मी काय सांगतोय, शक्यतोवर सेमीचे वर्ग निवडा. कारण विज्ञान हा विषय तुम्ही जेवढा सेमीतून शिकाल तेवढं तुम्हाला भविष्यामध्ये आव्हानं कमी मिळतात. 10वी, 11वी, 12वीला जेव्हा तुम्ही जा.
पुस्तकांचा संग्रह जास्त ठेवा. जसं तुम्ही मराठी वाचनाची पुस्तकं असतील त्याच पद्धतीनं तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, जसं आता ज्यांनी ज्यांनी सांगितलंय, फक्त एक लक्षात ठेवा, परत तिथंच येतोय की तुमचं ठरलेलं ध्येय दररोज बदलू नका. बरोबर आहे? नाही तर आज संध्याकाळी मला कलेक्टर व्हायचं होतं, सकाळी आता मी डॉक्टर होणार आहे आणि संध्याकाळी पेशंट होतो, असं बनवू नका, है ना. आपलं जे ठरलेलं ध्येय आहे ते ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या रस्त्यानं चालायला लागा. आणि हे हळूहळू होत असते. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट पटकन मिळते का तुम्हाला? नाही. आता जसं स्पर्धा परीक्षेचं सरांनी सांगितलं, मुद्दाम उदाहरण सांगतो शाळेत. आता जो सिलेबस सुरू केला, समजा 1 मार्चला सुरू केला सिलेबस, पटकन संपला, परंतु संपल का तो? नाही. आता इथं सर बसलेले, त्यांना मी मागच्या 6-7 वर्षापासून आम्ही एकाच क्षेत्रात काम करणारे माणसं, सय्यद सर नाही. स्पर्धा परीक्षेचे ते दासाळ्याला क्लास घेत होते NMMS चा. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत आम्हाला, है ना, दिवाळीच्या सुट्ट्या नाही, ते चालू राहायचं कंटिन्यू. आणि हे करत असताना जसे जसे मुलांचे निकाल येतात, आता जसं तुम्ही छान बोलता ना, तुम्ही जसं जसं छान बोलता तसं तसं तुमच्या सरला खूप छान आनंद होतो बघा, है ना. का? कारण की त्यांनी मनातून ते तुमच्यात पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पेरलेलं जेव्हा उगवायला दिसतं ना, तेव्हा खरंच खूप छान आनंद येतो. आम्हाला तसं आमचं वेळ काय, आम्हाला आनंद कधी येतो? ज्या दिवशी आमचा परीक्षेचा निकाल लागेल मुलांचा. 10वीला आमचे विद्यार्थी 90% तब्बल 32 विद्यार्थी होते, 90% जास्त मार्क घेणारे, आणि 95% जास्त घेणारे 9 विद्यार्थी होते. बरोबर आहे? म्हणजे तालुक्यामध्ये सर्वात जास्त निकाल देणारे. त्याच्यातही परत महत्वाचं काय, कसलंही ट्युशन नाही. मग हे जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं, हे आमचा आनंद आहे. तसा तुमचा मुलांचा आनंद कशात असला पाहिजे? आपल्याला जे मिळवायचं आहे ते जेव्हा तुम्ही मिळवता ना, त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या जीवनात काहीच नसतो. बरोबर आहे? तुम्ही ठरवलंय, माझं 10वीला, आता माझं टार्गेट काय आहे, मला 10वीला उत्कृष्ट मार्क घ्यायचे, उत्कृष्ट. आणि असे मार्क घ्यायचे की प्रत्येक जण माझ्या घरी माझ्या आई वडिलांचा सत्कार करायला आलं पाहिजे. त्याला म्हणायचं आपलं ध्येय. आणि मग हे करताना नुसतं ठरवून जमल का? मराठीत म्हणे ना, रात्री पाहिलं तर गाडाभर गाई आणि सकाळी पाहिलं तर, हा, व्हेरी गुड आहे, सकाळी पाहिलं तर, हा, असं सगळ्यांचंच होतं बघा, तुमचंच नाही, आमचं सुद्धा कधी कधी होतं. म्हणजे आपण ठरवतो, अभी मुझे बहुत कुछ करना है. कब? जब हम ऐसा सुनते हैं, कोई आता है आपके घर में और आपको बहुत सारी बातें करके चला जाता है, आणि मग तुम्ही ऐकता, असं वाटतं खरंच काहीतरी केलं पाहिजे, विसरून गेलो पुन्हा उद्या, असं नव्हे. बरोबर आहे? दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भविष्यामध्ये तुमचं ध्येय ठरल्यानंतर त्याला कनेक्टेड जी गोष्ट आहे, तुम्हाला जर म्हणजे लोकल टू ग्लोबल व्हायचं असेल, शब्द 2 आहे, लोकल आणि ग्लोबल. आता ग्लोबल म्हणजे काय? जागतिक. म्हणजे तुम्हाला जगात फेमस व्हायचंय. लोकल म्हणजे तुमचं हे ठिकाण, लोकल टू ग्लोबल म्हणजे इथून संपूर्ण जगामध्ये तुम्हाला फेमस व्हायचंय. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर तुमची भाषा आहे. बरोबर आहे? आणि ही भाषा, जशी तुमची मराठी भाषा महत्वाची वाटते तुम्हाला, अगदी त्याच पद्धतीनं इंग्लिश ही भाषा सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये, भविष्याच्या काळाची गरज आहे, है ना. समजा मी इथं आलोय तुमच्या समोर, आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश समजा बऱ्यापैकी समजत नाही. But now just I have came here and I started to talk in English with you. My dear friends, I am from this school and I want to share my ideas with you, and this is my subject, and let us have some communication with you, so that is going to be very better and you are going to get so many things in your future. तुम्ही म्हणता, अरे हे काय सुरू केलं रे आले आले. बरोबर आहे? पण मी जेव्हा हे तुमच्या सोबत अगोदर बोलला असतो, आल्या आल्या तुम्हाला वाटलं माणूस लय भारी दिसायला राहतो, इंग्रजीला खास बोलतो. समजलं का आपल्याला? काही नाही समजलं. पण तुम्ही जेव्हा ते ऐकलं तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं का? वाटलं का? हा, असं तुम्हाला काहीतरी लोकांना वेगळं वाटून द्यायला पाहिजे, तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं असतं.
बरोबर आहे. असं कुणी नाही म्हटलं पाहिजे आपल्याला, अरे यार इंग्लिश स्कूलचे लेकरं आले आमच्या शाळेमध्ये, 2-3 पोरं आले होते 7वी 8वीचे, असलं भारी इंग्रजी बोलू लागले. नो, बरोबर आहे. हे सुद्धा तुमच्या भविष्याची खूप मोठी गरज आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही जेव्हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की 8वी मध्ये घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही 7वीतून 8वी जेव्हा जाणार आहात, अजिबात घाबरू नका. बिनधास्त सेमीचे क्लास घ्या. ज्यांना सायन्सला जायचंय त्यांनी सेमी म्हणजे विज्ञान आणि गणित हे 2 विषय कशात असतील, इंग्रजीत असतील. बिनधास्त घ्या, काय होत नाही. कारण अगदी 6 महिन्यामध्ये तुम्ही सहज कव्हर आउट होता त्याच्यात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, आतापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये छोट्या छोट्या डिक्शनरी भेटतात विषयाच्या, है ना, विषयाच्या डिक्शनरी, गणिताची डिक्शनरी आणि विज्ञानची डिक्शनरी सेपरेट असते. ती घ्यायची आणि अख्खा उन्हाळा सगळं मोकळी करून टाकायची, फाडून नाही, वाचून, है ना. म्हणजे पूर्ण वाचून काढा त्याला. शब्द बघा काय आहे. तुम्ही 50% जिंकलं तिथंच, बरोबर आहे. दुसरं, मराठीचं वाचन जसं करताय त्याच पद्धतीनं तुम्ही इंग्लिशला सुद्धा वाचनाला सुरुवात करा. कारण आपण जेव्हा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर आपल्याला स्वतःला असं फील होतं की अरे आपल्याला कुठंतरी ही भाषा जमत नाहीये. आणि ही जी भाषा आहे, ही भाषा तुम्हाला जगात काय घडतंय हे अगदी चांगल्या पद्धतीनं जर समजून घ्यायचं असेल तर ही भाषा खूप महत्वाची आहे. आज सगळे जे तुम्ही सायन्स शिकता, समजा विज्ञान शिकता, तुम्ही शिकता का नाही. जसं एक छोटं उदाहरण सांगतो. तुम्ही बल शिकलात, बल शिकलात, बलाचं एकक न्यूटन. काय बलाचं एकक? न्यूटन, है ना. कोण आहेत हे न्यूटन? सायंटिस्ट. कशाचा शोध लावला? गुरुत्वाकर्षणाचा, है की नाही. प्रिन्सिप या नावाचं सुंदर पुस्तक लिहिणारे व्यक्ती. कॅल्क्युलस म्हणून सुंदर मेथड आहे, मॅथमॅटिक्सचे हे म्हणूया. लाईट सेक्शन मध्ये अभ्यास करणारे खूप काही आहे. आता हे नाव का सांगितलं? मग हा जर न्यूटन, हे न्यूटन जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील, मराठीत साहित्य उपलब्ध आहे का? कमी आहे, बरोबर आहे. न्यूटनचे जे काही थिअरीज आहे, जे काही दिलेले ते कशात आहे? सायन्स आहे. सायन्स आहे म्हणजे त्यांनी सगळं एक्सप्लेनेशन सगळं कशात असेल? इंग्लिशमध्ये. पण हे कुणासाठी सांगतोय मी? ज्यांना सायन्सला जायचंय त्यांच्यासाठी. ज्यांना डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, IAS व्हायचंय, तिथं सुद्धा सायन्स मधून जाणारे विद्यार्थी जास्त तुम्हाला सक्सेसफुल दिसतील, बरोबर आहे. आपली पुस्तकं जी आहेत, नीट ऐका. आता मी एक छोटासा दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. हा, इकडे लक्ष द्या. आपण जेव्हा पुस्तक हातात घेतो, मला खरंच सांगा बरं की तुमच्यापैकी किती जणांनी विज्ञान, गणित, मराठी, इतिहास, भूगोल ही जी पुस्तकं आहेत आतापर्यंत सगळे वाचून काढलेत? प्रामाणिकपणे सांगा, पटकन सांगायचं. कोणी कोणी वाचून काढले? सगळे. विज्ञान आणि गणित, विशेष गणित तर ठीक आहे, सोल्युशन असतात. विज्ञान, सगळं विज्ञान मी वाचून काढले. नाही समजलं सर मला, पण मी वाचून काढले. व्हेरी गुड, शब्बास, है ना, व्हेरी नाईस. जेव्हा तुम्ही ते वाचलं, काही नाही समजलं, मान्य आहे, पण थोडं थोडं तर समजलं ना. हा, त्या कन्सेप्ट तुम्ही जसं जसं शिकाल तसं तुम्हाला ते समजायला लागतं. आणि कुतूहलानं जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो, एक्सपेरिमेंट्स करा. आणि ते एक्सपेरिमेंट्स जेव्हा तुम्ही करता, तुम्हाला ते अजून छान गोष्टी समजायला लागतात, बरोबर आहे. आता तुमच्या शाळेबद्दल मला खरंच इतकं कुतूहल आहे. मागच्या 6-7 वर्षापासून आमचं आणि सरांचं सतत बोलणं असतं. सरनं मला मागे 1-2 वर्षापूर्वी सुद्धा सांगितलं होतं. आणि मला येण्याची खरंच खूप इच्छा होती शाळेमध्ये. कारण मला बोलायला विद्यार्थ्यांना जेव्हा कधी आवडतं. तुम्ही इतके छान बसलाय मागच्या 1 तासापासून. माझ्या वर्गामध्ये मला 2 मिनिट झाल्यानंतर फक्त असं नुसतं पाहावं लागतं. त्यांना कळते पोरांना, अरे गुरुजीचं काहीतरी बिनसलंय, आता शांत बसावं लागतं. पण मला असं बोलण्याची गरज पडली नाही. आता एकदा स्वतःसाठी छान टाळ्या वाजवा तुम्ही पाहिजे. व्हेरी गुड.
आणि हे पहिला मी सूत्र सांगितलं तुम्हाला. सांगा बरं आता मी पहिलं सूत्र काय सांगितलं, यशस्वी होण्यासाठीचं पहिलं सूत्र काय सांगितलं सांगा बरं. नाही हा कष्ट केलं तरच यश मिळतं. ओके व्हेरी गुड. हा अजून पहिलं सूत्र सांगितलं होतं मनाची स्थिरता. आठवतंय? हा तुमचं मन स्थिर हेच मी बोलतोय मगापासून. तुमचं मन स्थिर आहे म्हणजे अर्ध तुम्ही जिंकलं, अर्ध बरोबर आहे. आणि हे जेव्हा तुम्ही करत राहाल तेव्हा तुम्हाला निश्चित यश मिळेल. मित्र बनवा जास्तीत जास्त. मी सरांना कॉल लावल्यानंतर सरांचे ते डायल टोन आहे, मित्र बनव्यामध्ये है ना. पण आपले मित्र कसे असावे, आरशासारखे. आता नीट ऐका. 7वीतून 8वीत तुम्ही जेव्हा जाता, 7वीतून 8वीत जात असताना आपल्याला बरेचसे प्रलोभनं मिळतात मग वेगवेगळ्या शाळांमध्ये. तुम्ही जसं जसं मोठ्या मोठ्या शाळांमध्ये जाता तेव्हा तिथं नमुने भेटत असतात आपल्याला. नमुने म्हणजे हर व्हरायटी का आदमी मिळता है अभी, है ना. प्रत्येक व्हरायटीचं पोरग असते बघा. काही जण आई वडिलांची लाडकी असते, माझा बाळ्या पिंट्या, है ना. काही जण म्हणजे घरून हाकलून दिलेले असते. हाकलून दिलेले म्हणजे घरचे लक्ष देत नाही. आपल्याला मित्र कसा बनवायचा आहे किंवा आपल्याला मैत्रीण कशी बनवायची आहे हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे. तुमची ओळख ही तुमच्या ग्रुपवरून असते. शाळेमध्ये जेव्हा तुम्ही मोठे होता, 9वी 10वीला जाता, 11वी 12वीला जाता, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा 9वी 10वीत असाल, मैत्रिणींचा समजा ह्या 5-7 मुलींचा ग्रुप आहे. मग या 5-7 मुलींच्या ग्रुपने जर तुम्ही मोठे झाल्यानंतर 6 मुलींचा ग्रुप होता, आम्ही 6 जणी मैत्रिणी आहोत आणि आमच्या 6 मुलींचा ग्रुप आहे, आम्ही 5, 7, 8, 10 वर्षानंतर भेटलो आणि प्रत्येकीला विचारलं तू काय करते ग, तू काय करते ग, तू काय करते ग. प्रत्येक जण म्हटली मी ही नोकरी करते, मी इथे आहे, मी या ठिकाणी खूप छान पद्धतीनं स्टेबल आहे. म्हणजे तुम्ही छान मित्र केले. तसंच मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे. आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जाणारे खूप असतात बघा. आता सहज साधं तुमचं दररोजचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा पोरगा कुठेतरी वर्गातला कधीही अभ्यास न करणारा मनातून ठरवताना अभ्यास करायला बसते, बरोबर आहे. त्याला वाटतं अरे यार आपण आता अभ्यास करायला पाहिजे. ते बसला घरी तिथे आपल्या बाजावर अभ्यास करत. त्याचे मित्र येते 2-3, है ना. कार्तिक तू आणि अभ्यास, बरोबर आहे की नाही. आपलं काहीतरी चुकलं काय की, है ना. आपलं काहीतरी अरे कवा अभ्यास केला, साधा अभ्यास कर, चल खेळायला जाऊ दे, पुन्हा कर संध्याकाळी. त्याला ते घरी येऊ देत नाहीत. पुन्हा किती वाजेपर्यंत, 8-9 वाजेपर्यंत येऊ देत नाही. आणि पोरांना घरी आई वडील कधी विचारित नाही तू घरी कधी आलास म्हणून. विचारतात का? हा, है ना. आता बघा ना, आता तुम्ही सांगा मला, मुलांचा अभ्यास भारी आहे का मुलींचा अभ्यास भारी रे? नाही तुम्ही नाही, ते नाही बोलू द्या. कोणाचा भारी आहे? बघा ना, मनातून किती हारल्यासारखं बघू लागलं माझ्याकडे, है ना. तुमच्या मनानं स्वीकारलं का नाही? हे काय होतं सांगतो तुम्हाला बाळांनो. तुम्ही कमी नाहीयेत. फक्त काय माहितीये का, आपण घरात रमत नाहीयेत. आपल्याला प्रचंड सामाजिक कार्य करायचे बाहेरचे, हो की नाही. आपण अभ्यास किती वेळ करतो घरामध्ये, स्वतःला विचार